किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे नेते माजी आमदार प्रदीप नाईक वय 68 वर्ष यांचे हैदराबाद येथे आज 1 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। प्रदीप नाईक हे 1999 ला राजकारणात सक्रिय झाले आणि त्यानंतर 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी पहिली किनवट विधानसभेची निवडणूक लढवली होती। त्यात ते पराभूत झाले। त्यानंतर संपर्क कायम ठेवत प्रथम 2004 साली किनवट माहूर विधानसभेवर मतदारांनी निवडून दिले। त्यानंतर सन 2009 ते 2014 व 2014 ते 2019 या काळात सलग 3 वेळा किनवट विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून विजयाची हॅट्रिक साधली होती। त्यानंतर 2019 व 2024च्या निवडणुकीत प्रदीप नाईक पराभूत झाले। प्रदीप नाईक हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू होते। मागील काळात अनेक राजकीय घडामोडीतील सारीपाटाच्या खेळातही शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम ठेवून राजकारणात सक्रिय होते। सर्वसमावेशक व हसतमुख व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती। त्यांच्या कार्यकाळात किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात विकासाला चालना दिली। त्यांच्या निधनाने फार मोठी राजकीय हानी झाली आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे। त्यांच्या पार्थिवावर 2 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या मूळ गावी दांडेली, दहेली तांडा, तालुका किनवट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। अतिशय दुःखद बातमी। किनवट माहूर विधानसभा राजकारणातील काळा दिवस। किनवट माहूर विधानसभेचा सर्वांगीण विकास गेल्या 15 वर्षापासून स्वतःचा नाही जनतेचा विचार करणारा मनमिळावू, दिलखुलास व्यक्ती, प्रिय माजी आमदार परंतु पॉवरफुल असे किनवट माहूर विधानसभेचे माजी आमदार श्री प्रदीपजी नाईक साहेब यांचा आजच्या या सोनेरी दिवसावरती त्यांना देवाज्ञा झाली। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना। पक्ष कोणतेही असो, कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, ते माझं काम आहे, ते मी पार पाडणार अशा विचाराचे एक खंबीर नेतृत्व पार पाडणार आहे। आज तुमच्या आणि आमच्यामधून हरवलं। खरोखरच साहेब, तुम्ही कायम आमच्या विचारांमध्ये राहाल। तुम्ही केलेलं किनवट माहूरसाठी असं अनमोल कार्य आम्ही नेहमी स्मरणात ठेवू। पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजली। सर्व समाजाला घेऊन मी चालतो। तुमचं हवं मी माझ्या कार्यकाळात केव्हाही घराणाशाही केलो नाही। माझ्या मुलाला केव्हाही जिल्हा परिषदवर बसवलो नाही। मी तुमच्या लोकांना बसवलो, तुमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो। सर्वांना घेऊन चालतो मी। किनवटचा वाघ खरं तर विधानसभेत तेव्हाच पाहिजे होता। तेव्हा काळजी करू नका। तुमच्या वतीनं मी स्वतः पवार साहेबांकडे वकिली करल। किनवटला लाल दिवा